केरळ आणि दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल होणार आहेत। याचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसात दिसून येणार आहे। वातावरणातील बदलांमुळे पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रब्बी हंगामातील काढण्यासाठी आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे वाढलेल्या तापमानात घट होण्याचा अंदाजही व्यक्त केला गेला आहे। तर केरळ आणि दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे राज्यात सुद्धा आता काही ठिकाणी वातावरणात बदल होताना आपल्याला पाहायला मिळतील। याचा थेट परिणाम नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसात दिसून येईल। वातावरणातील याच बदलांमुळे पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांची काढणी सध्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे।